नमस्कार शेतकरी मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. तुमच्यासाठी मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे आणि हा व्हिडिओ दिखावा करायसाठी नाही आहे, तर हा व्हिडिओ माझ्या अनुभवाचा आहे. आज देशादेशामध्ये युद्ध चालू असल्यामुळे साधारण लोकांना खूप अडचण निर्माण होत आहे. जसं की गॅस, पेट्रोल आता तरी सध्या तरी ती मिळत नाही आहे. तसंच आम्हालासुद्धा पेट्रोल मिळत नव्हतं. पेट्रोलसाठी लाईन लावावं लागत होती आणि आम्हाला शेतामध्ये मजूर न्यायचे होते. गाड्या असूनसुद्धा काही फायदा नाही ना. तेव्हा हीच शेतकऱ्याची शान, बिना पेट्रोलची गाडी हीच कामात आली आहे. आमचं शेत खूप लांब असल्यामुळं आम्ही मजुरांना गाडीनं किंवा बैलगाडीनं नेणं आणं करत असतो त्याचं नेहमी. इथे मी बैलगाडी चालवली म्हणून खूप काही मोठी गोष्ट नाही आहे. कारण खेड्यामध्ये जर पुरुषांना काही काम आलं तर स्त्री ही बैलगाडी घेऊन मजुरांना वावरामध्ये पोचवून त्याच्याबरोबर काम करू शकते. सांगायचं म्हणजे कितीही विदेशी वस्तू बंद पडल्या तरी शेतकरी कधीच थांबत नाही, तो चालतच राहतो. पण शेतकऱ्याचं असं नशीब आहे का, तो सर्वांना जगवतो. त्यांच्या मालाला भाव मिळत नाही, त्यांना बरोबर मोबदला मिळत नाही, तरी तो हसतच राहतो. एका शेतीच्या मागं पूर्ण कुटुंब राहतात. त्याचं पत्नी, मुलं बाळं, त्याचे आई वडील सर्वजण ते खूप मेहनत करत असतात. शेतकरी हा खूप आपलं मन खूप मोठं करून जगत असतो. आपल्या परिवाराला सांभाळत असतो की आज भाव देणार, उद्या भाव देणार असं म्हणत पूर्ण परिवाराला सांभाळत असतो. जेव्हा पिकाला भाव वाढायचा असतो तेव्हा लॉकडाऊन चालू होतात, युद्ध चालू होतात, निवडणूक येतात, मग थांबावं लागतं. मग शेतकऱ्याचा माल तसाच ठेवून असतो. आता म्हणत आहे की गॅस नाही मिळणार, पेट्रोल नाही मिळणार. असं काही दिवसाच्या नंतर ते म्हणणार की आपल्याला पाणी नाही मिळणार, लाईट नाही मिळणार. आपल्या शरीराला इतक्या सवयी लागून गेल्या आहे की त्याच्यातली एखादी तरी सवय आपल्याला कोणती कमी वाटली, अगर मिळाली नाही तरी आपण असं वाटतं की आता ही कुठून आणायचं, ते कुठून आणायचं असं झालं. कधी कधी असं वाटते की जे आपल्या आजी आजोबा जे जुन्या काळातले जे लोक होते ते जसे राहत होते तशीच परिस्थिती अजून नवीन तशीच परिस्थिती येते काय का असं वाटते. शेतकरी हा पैशानं अमीर नसला तरी तो शेतामध्ये पिकवून आपल्या परिवाराला नक्की जगवू शकतो. चला, माझ्या शेतातली ही एंट्री आहे, नाला आहे आणि असं तर बोलत तर आपण नेहमीच राहणार आहोत. तर बघता बघता माझं शेत पण आलं आहे. या नाल्याला नेहमीच पाणी असतात, याला जिवंत नाला असं म्हणतात. हे आहे माझं शेत, बघू शकता. कसं वाटलं शेत माझं नक्की सांगा मला कमेंट करून. ही आहे आमची राणी, ही शेतामध्ये राहतात, खूप छोटी आहे. ही आहे कोयरे, आमच्याकडे याला कोयरे म्हणतात, तुमच्याकडे याला कद्दू अगर काही म्हणत असं ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये. ही कोयऱ्याची दुसरी फसल आहे. एकदा लागून गेले आहे 13-14, आता त्याच्यानंतर हे 6 लागून आहे. आणि हे खातावरचं वेल आहे, याला पाणी वगैरे आता काही मिळत नाही आहे, पण हे उन्हामुळे आता पूर्ण सुकलेलं आहे. तरी पण याला लागले आहे, छान मोठे मोठे झाले आहे. बघा झाडावर पण आहे. या फळाची आमच्याकडे भाजी पण करतात, छोटे छोटे राहते तेव्हा, नाहीतर मग सुकुडे. हा आहे माझं शेतातला व्ह्यू. आता उन्हामुळे कसं सगळीकडे असं झाडाचे पूर्ण पानं पडले आहे ना, त्याच्यामुळे असं छान नाही वाटत. पाऊस काळामध्ये पूर्ण असं हिरवं हिरवं खूप सुंदर दिसतात. आणि ही आहे आमची ज्वारी की जे होवायची आहे आता, छान दाणे पकडले आहे, पूर्ण व्हायचे आहे. पक्षी येऊन मस्त खातात त्याला, मग ते आपल्याला जावं लागते सकाळ आणि सायंकाळी. आता तर सध्या शेताकडे शेतकऱ्यांची हीच कामं चालू आहे, ज्वारी वगैरे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.